भगिनी चॅनलवरच्या या अलौकिक सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्राणी माझा मित्र म्हणून आपल्याला शाळेत निबंध लिहायला सांगायचा आणि तेव्हा आपल्याला माहिती असायचं की बैल आपल्यासाठी शेतीला मदत करतात, गाय दूध देते, अ, कुत्रा आपलं रक्षण करतो. पण जेव्हा मी आकाश यांच्या ॲनिमल थेरपी ऐकली, तेव्हा मी आश्चर्यचकितच झाले की हे काय अजून नवीन आहे जे आपल्याला माहीत नाहीये. आज आकाश आपल्या सोबत आहेत ॲनिमल थेरपीबद्दल बोलण्यासाठी. तर त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या चॅनलवर. आकाश, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर आकाश, ॲनिमल थेरपी म्हणजे काय? आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगा ना. ओके. ॲनिमल असिस्टेड थेरपी ही इट इज अन अल्टरनेटिव्ह काइंड ऑफ थेरपी वेअर जिथे प्राण्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना मदत करतो इन इन देअर इमोशनल अँड मेंटल वेलनेस किंवा मेंटल हीलिंग. सो थोडक्यात समजवायला गेलं तर अ, बऱ्याच म्हणजे आपल्या सगळ्यांना काही ना काही इश्यूज असतात. आपण कधी डिप्रेस्ड असतो, कधी सॅड असतो, कधी म्हणजे आपले इमोशन्स वर खाली होत असतात. पण ते आपल्याला समजण्यापेक्षा म्हणजे बरेच लोकं मग जिमला जातात, काउन्सिलरकडे जातात किंवा वेगवेगळे प्रकार करत असतात टू लाइक कीप देमसेल्व्हज हॅपी किंवा टू कीप देमसेल्व्हज इन अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टेट. पण कधी-कधी असं होतं की माणूस कमी पडतो बऱ्याच वेळेस, की सायकॉलॉजिस्टकडे जाऊन पण बऱ्याच वेळेस डिप्रेशन क्युअर होत नाही. आपण औषधं खातो, हे करतो. त्यांनी पण कधी-कधी होत नाही क्युअर. ॲनिमल असिस्टेड थेरपी इज अन अल्टरनेटिव्ह मोड ऑफ थेरपी जिथे प्राण्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांची मदत करतो. सो वी अल्सो हॅव अ टीम ऑफ काउन्सिलर्स, सायकॉलॉजिस्ट्स ऑन आवर टीम. आणि नॉर्मल काउन्सिलिंग सेशनमध्ये कसं असतं, इट इज वन ऑन वन काउन्सिलिंग जिथे काउन्सिलर काहीतरी विचारतो आणि आपण उत्तर देतो. पण ॲनिमल असिस्टेड थेरपीमध्ये इन द सेम सेटिंग देअर इज अ ॲनिमल इन्व्हॉल्व्ड ज्याच्या मदतीमुळे किंवा ज्याच्या प्रेझेन्समुळे द थेरपी बिकम्स व्हेरी डिफरंट. ती स्टॅटिक राहत नाही, त्याला एक डायनॅमिक रूप येतं. बिकॉज देर इज 6 वे इंटरॅक्शन. द डॉग इज इंटरॅक्टिंग विथ यू, with the patient, the therapist is interacting with the patient, the patient is interacting with both the dog and the therapist. And it is scientifically proven that when you pet an animal, when you pet a dog, uh, आपल्या आपल्यात ऑक्सिटॉक्सिन नावाचा एक हॉर्मोन रिलीज होतं विच हेल्प्स, विच इज कॉल्ड एज द हॅपीनेस हॉर्मोन विच हेल्प्स इन रिड्युसिंग युअर अँझायटी, युअर डिप्रेशन. सो म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन पण आहे की ॲनिमल्सच्या बरोबर राहून आपण कसे क्युअर होऊ शकतो. सो बेसिकली दिस इज द जेस्ट ऑफ व्हॉट ॲनिमल असिस्टेड थेरपी इज. साधं सोप्या भाषेत सांगायला म्हणजे टेक्निकॅलिटीमध्ये न जाता साध्या सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जिथे माणूस कमी पडतो तिथे प्राणी आपल्याला मदत करू शकतो. आणि कुठलाही प्राणी म्हणजे नॉट ओन्ली डॉग्स, कुठलाही प्राणी असला तरी दे कॅन सेन्स आर इमोशन्स अँड रिस्पॉन्ड टू दॅम. सो आम्ही काय करतो आमच्या ॲनिमल असिस्टेड थेरपीमध्ये, वी ट्रेन डॉग्स टू बिकम थेरपी डॉग्स. आणि हे ट्रेन्ड डॉग्स आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नेतो. सो वी मोस्टली वर्क विथ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स ज्यांना खरंच गरज आहे या गोष्टीची, की सोसायटीकडनं ॲक्सेप्टन्स नसतो, बऱ्याच वेळेस फॅमिलीकडनं ॲक्सेप्टन्स नसतो, की विकलांग मुलं आहेत, अपंग मुलं आहेत, ज्यांना फक्त एका कुत्र्याच्या कुत्र्याला मिठी मारून किंवा कुत्र्याला पेट केल्यामुळे त्यांच्यात जो आनंद निर्माण होतो, त्याच्यामुळे त्यांना खूप त्यांच्या प्रोग्रेसमध्ये त्यांना मदत होते. सो साधं एक सगळ्यात आमचं छान एक केस स्टडी जर सांगायला गेली, की सेरेब्रल पॉल्सीचा एक मुलगा होता, जो 3 वर्ष झाले तरी तो स्वतःहून उभा राहू नव्हता शकत. आणि त्याच्या पेरेंट्सनी बऱ्याच थेरपीज केल्या होत्या. पण जेव्हा ॲनिमल असिस्टेड थेरपीबद्दल त्यांना समजलं, तेव्हा वी स्टार्टेड विथ अ कपल ऑफ सेशन्स. आणि नंतर मग हळू-हळू सो देअर वॉज अ पग हू वॉज असिस्टिंग दॅट चाइल्ड. सो छोटा डॉग होता आणि त्यांच्यात बॉन्डिंग खूप छान डेव्हलप झालं त्या मुलामध्ये आणि त्या डॉगमध्ये. आणि ही वॉज डेफिनेटली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द डॉग. सो ही यूज टू ट्राय टू गो अँड पेट द डॉग. आणि बॉन्डिंग निर्माण झालं. सो त्याच्याबरोबर खेळायचा प्रयत्न करायला लागला तो मुलगा. आणि मग हळूहळू तो स्टूल धरून उभा राहायला लागला.
आणि विदिन 6 months ही यूज टू टेक द डॉग फॉर अ वॉक डाऊन त्यांच्या इथे, डेफिनेटली विथ असिस्ट. पण बिकॉज द डॉग ॲक्टेड ॲज अ मोटिवेशन फॉर द चाइल्ड टू लाईक त्याचे जे इश्यूज होते किंवा त्याला फिजिकली ते जमत नव्हतं, सो ते ओव्हरकम करण्यासाठी अनकंडिशनली जे डॉग्स करू शकतात ते आपले म्हणजे ह्युमन्स किंवा थेरपिस्टमध्ये कसं आहे, ते एक बॅरियर येतं की एका पॉईंट नंतर वी ह्युमन्स लूज होप की अच्छा नाही होते, आपण अजून ट्राय करू, नाही होते. पण डॉग्समध्ये ते खूप अनकंडिशनल लव्ह जे असतं की ते बघत नाही की हा मुलगा विकलांग आहे का अपंग आहे किंवा याला काही त्रास आहे. तो जितका ओनरला आपुलकीने जाऊन भेटेल तितकाच तो त्या मुलाला जाऊन भेटणार. आणि दॅट इज द मेन पिलर ऑन विच ॲनिमल असिस्टेड थेरपी वर्क्स, की अनकंडिशनल लव्ह आणि अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स जे प्राणी आपल्याला देतात त्याच्यामुळे आपल्याला खूप त्याचा म्हणजे ह्युमन्सना खूप त्याचा उपयोग होतो किंवा फायदा होतो या गोष्टीचा. सो दिस इज व्हॉट ॲनिमल असिस्टेड थेरपी इज ऑल अबाउट. तुमच्याकडे लहानपणी पेट्स घरी होते की प्रोफेशनली जेव्हा हे तुम्हाला माहिती कळली फर्स्ट टाइम तेव्हा एक हाय काहीतरी वेगळं आहे करण्यासाठी म्हणून तिकडे वळलात? म्हणजे ॲनिमल थेरपी आपण शिकावी आणि ॲज अ प्रोफेशन करावी याकडे कसे वळलात सांगा? Animal Angels Foundation started in 2003. Meenal Kaveshwar started Animal Angels. And so back then I was studying my engineering. I was like going in the traditional path of जे सगळ्यांबरोबर होतं की पहिले इंजिनिअरिंग करा नंतर मग काय करायचं ते करा. सो इंजिनिअरिंग करत होतो आणि so she was doing a research in animal assisted therapy. It was the first research in India where she was working in a special school and training a dog to be a therapy dog. So she's a counselor, she's a certified animal assisted therapy practitioner, and she started animal assisted therapy. So I became a part of Animal Angels. So I started getting interested in training dogs as therapy dogs. किंवा पहिले बेसिक डॉग ट्रेनिंग शिकलो, मग नंतर थेरपी डॉग ट्रेनिंग त्याच्यातनं शिकलो की कसं फायदेशीर होऊ शकतं आणि हाऊ कॅन डॉग्स बी ट्रेन्ड एज थेरपी डॉग. सो आय लर्न दॅट. सो आय यूज टू ट्रेन डॉग्स कॉलेजमध्ये असताना, पण सॅटर्डे संडेजला आय यूज टू बी इन्वॉल्ड इन ट्रेनिंग किंवा व्हॉलंटिअरिंग करायचो काही प्रोग्राम्सवर. आणि तसा हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. सो इंजिनिअरिंग झालं, आय गॉट प्लेस्ड इन हनीवेल. आय वॉज वर्किंग फॉर अ कपल ऑफ इयर्स. पण वीकेंड्सला परत इथे यायचो सेशन्समध्ये. आय यूज टू बी अ पार्ट ऑफ इट. ट्रेनिंग करायचो. सो 2 वर्षानंतर असं समजलं की म्हणजे असं जाणवत तर होतं की मे बी इंजिनिअरिंग इज नॉट माय कप ऑफ टी आणि आय शुड मूव्ह अवे फ्रॉम दिस किंवा फोकस मेनली ऑन ॲनिमल एंजल्स अँड बी अ पार्ट ऑफ इट. सो तसं जर्नी चालू झाली. अँड so I started like training dogs, but then I did my MBA in social entrepreneurship, so which helped us in shaping our organization in a much better way. So it was basically a course of NGO management, MBA in NGO management types. So they karun, then then I became like full time into Animal Angels. So right now I'm operating the Mumbai part of Animal Angels. पेट घेण्याची इच्छा फार असते. पण एकतर आपण राहतो आजकाल अपार्टमेंट्समध्ये, Correct. शहरांमध्ये आणि त्यात असं होऊन जातं की सगळं काम एकावरती पडतं आणि ॲनिमल म्हटलं की काम जास्त. तर तुम्ही कसं कन्व्हिन्स कराल की काम जरी जास्त असलं तरी सुद्धा एक ॲनिमल म्हणजे जस्ट कामासाठीच्या दृष्टिकोनात नका बघा, त्याचे फायदे पण बघा म्हणून? बरोबर. सो animals actually should be an integral part of every household. तसं बघायला गेलं तर आधी म्हणजे if you trace it back to like ages or a couple of decades back, किंवा गावांमध्ये अजून तसं असतं की घर असतं, घरात एक गाय असते, बकऱ्या असतात किंवा एखाद कुत्रा असतो.
सो आधी कधीच असं नसायचं की कुठल्या घरात प्राणी नाहीये. गाय तरी असायची किंवा कुत्रे असायचे, बकऱ्या असायच्या. लोकांकडे कायम म्हणजे हाऊसहोल्ड्समध्ये प्राणी अ, राहत गेलेले आहेत आतापर्यंत. पण जसं-जसं फॅमिलीज न्यूक्लिअर फॅमिली होत गेल्या, बोथ द पेरेंट्स आर वर्किंग. सो छोट्या घरांमध्ये लोकं राहायला लागली. सो अशा वेळेस हॅव्हिंग अ पेट स्टार्टेड बिकमिंग डिफिकल्ट, की सगळ्यांना घरी प्राणी ठेवता येतोच हे शक्य होत नाही. बिकॉज पीपल आर वर्किंग आणि घरात तुम्ही डॉग आहे पण 12-12 तास तुम्ही बाहेर आहात. मग त्याचा काही अर्थ होत नाही. सो जर घ्यायचा असेल तर डेफिनेटली त्याचे फायदे भरपूर आहेत. हेल्थ बेनिफिट्स इतके आहेत ऑफ हॅव्हिंग अ डॉग इन इन युअर होम. तुम्हाला कधी डिप्रेस्ड वाटणार नाही जास्त. घरात भांडणं होत नाहीत. देअर इज ऑल्वेज अ प्लेफुल ॲटमॉस्फिअर. द डॉग इज देअर टू चीअर यू अप. कधी तुम्ही जर थोडे डिप्रेस्ड असाल किंवा अँक्शियस असाल, द डॉग कम्स. डॉग ऑर अ कॅट, कुठलाही प्राणी असला तरी, दे अंडरस्टँड युअर इमोशन्स. सो तसं लो फीलिंग कधीच तुम्हाला जाणवत नाही. अ, तुमची एक्सरसाइज होते नेहमी. सो बिकॉज यू हॅव टू टेक देम फॉर अ वॉक. Having a dog at home is definitely we would encourage people to adopt rather than buying other dogs. If you adopt, nothing like it. की डॉगला पण एक घर मिळतं, जे रस्त्यावर असतात डॉग्स तसे, आणि तुम्हाला पण कंपॅनियनशिप मिळते. सो आम्हाला तुमचे अनुभव ऐकायला आवडतील अजून, ओके. की आणखीन कोणत्या प्रकारे ॲनिमल थेरपी उपयोगी येते? ओके. असे भरपूर पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स आहेत आतापर्यंत काम केलेले, की जिथे खरंच असं दिसलंय की नाही, हे डेफिनेटली दिस इज समथिंग व्हेरी बेनिफिशियल. त्याच्यातलं एक खूप छान एक्झाम्पल असं आहे, की आय वॉज वर्किंग विथ माय थेरपी डॉग. आणि एक अशी केस आली, की देर वॉज अ कपल हू हॅड लॉस्ट देअर चाइल्ड. 10 दिवसात त्यांचं बाळ गेलेलं आणि त्यांना खूप जास्त ट्रॉमा होता आणि दे कुडंट कम आउट ऑफ इट. त्यांनी दे वेंट टू अ कपल ऑफ थेरपिस्ट. त्यांची फॅमिली होती, पण फॅमिली थ्रू पण त्यांना ते एक्सप्रेस करायला म्हणजे शॉकमध्ये होते कम्प्लिटली, आणि ते एक्सप्रेस करायला त्यांना ते आउटलेट मिळत नव्हतं. सो ॲनिमल असिस्टेड थेरपीसाठी ते आले आणि when they came in, they saw the therapy dogs. They just sat down. The dog went to both of them. त्यांनी फक्त हग केलं डॉगला आणि दोघंही रडायला लागले, बोथ द पेरेंट्स. आणि मग पहिले 5-10 मिनिटं फक्त रडले आणि नंतर मग दे स्टार्टेड टॉकिंग, की काय झालेलं आणि कसं. सो जिथे मी जसं म्हटलो, की जिथे माणूस कमी पडतो टू अंडरस्टँड किंवा टू जस्ट बी देअर फॉर समवन, तिथे हे प्राणी खूप लाख पटीने पुढे आहेत आपल्या आणि ते करून दाखवू शकतात. सो तसं देन दे स्टार्टेड ओपनिंग अप आणि त्यांनी सांगितलं की दे फेल्ट बेटर आफ्टर अ कपल ऑफ सेशन्स, आणि दे कुड ॲक्सेप्ट की काय झालेलं त्यांच्याबरोबर. सो सो फक्त ते ओपन अप करण्यासाठी. सो हिअर ॲनिमल ॲक्ट्स ॲज जस्ट आपण अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स ज्याला मी म्हटलो, की मोटिवेशन देतात, अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स देतात. बऱ्याच वेळेस सपोर्ट असतो त्यांचा ॲनिमल्सचा, किंवा फक्त प्रेझेन्समुळे एक लाईव्हलीनेस येतो. एक जो आपल्याला डल वाटत असतं किंवा खूप सॅड वाटत असतं, तर त्यांच्या लाईव्हली प्रेझेन्समुळेच आपल्याला बरं वाटायला लागतं. सो देअर आर असे बरेच खूप खूप छान छान एक्झाम्पल्स आहेत जे आय वुड लाईक टू शेअर विथ एव्हरीवन. सो आकाश, आपण ॲनिमल ट्रेनिंग बद्दल बोललो. म्हणजे एक नॉर्मल ट्रेनिंग तर तुम्हाला द्यावीच लागते त्याला पॉटी ट्रेन करणं किंवा घरात एका फॅमिली मेंबर्स बरोबर ट्रेन करणं. पण थेरपीसाठी काही वेगळी ट्रेनिंग द्यावी लागते? थेरपी डॉग ट्रेनिंग हे नॉर्मल ट्रेनिंगपेक्षा बरंच वेगळं आहे. नॉर्मल ट्रेनिंग तर डेफिनेटली करायला लागतं, की बेसिक ओबिडियन्स ट्रेनिंग डॉग्सना द्यायला लागतं.
पण थेरपी ट्रेनिंग हा कॉम्पोनंट जो आहे तो मोस्टली ऑन फील्ड ट्रेनिंगचा आहे, की फॉर अ डॉग टू बी ट्रेन्ड ॲज अ थेरपी डॉग, त्याला ऑन फील्ड जाऊन ट्रेन करणं. सो व्हॉट वी बेसिकली डू इज वी वर्क ऑन फर्स्टली डिसेन्सिटायझिंग द डॉग. सो त्या डॉगला कुठल्याही प्रकारचा टच, कुठल्याही प्रकारचा आवाज, कुठल्याही प्रकारचा वास, ह्या गोष्टींसाठी आम्ही त्यांना खूप सेन्सिटाईज करतो. सो फॉर एक्झाम्पल, जर स्पेशल किड्स बरोबर आमचं सेशन असेल, तर त्या मुलांचा तेवढा मोटर कंट्रोल नसतो. सो एकदम कधी जर जोरात पकडलं किंवा रफ थोडं जर पेटिंग असेल, तर मग द डॉग शुड नॉट रिॲक्ट शार्पली, की एकदम घाबरला पण नाही पाहिजे, एकदम डसकला नाही पाहिजे. कधी कान खेचू शकतात, कधी शेपूट पकडू शकतात ही मुलं. सो देर इज ऑलवेज अ हँडलर टू हँडल द डॉग, कारण की त्यांना पण हे खूप स्ट्रेसफुल असतं. म्हणजे जसं आपल्याला त्या मुलांबरोबर काम करून किंवा कुठल्याही थेरपी सेशनमध्ये आपल्याला जसा स्ट्रेस येऊ शकतो, तसा प्राण्यांना पण येतो. सो देर इज ऑलवेज अ ट्रेंड प्रोफेशनल टू हँडल द डॉग, टू अंडरस्टँड की त्याला त्याला काही त्रास होत नाही आहे ना, त्याला ब्रेक हवा आहे का. सो दॅट द पर्सन इज ट्रेन टू अंडरस्टँड की डॉगला त्रास होतोय की नाही आणि त्याला अप्रोप्रिएटली हँडल सगळे करतायत की नाही. सो ट्रेनिंगमध्ये पण वी सी टू इट की कुठलाही नेगेटिव्ह प्रकारचा वापर केला जात नाही. द डॉग इज नेवर हार्म्ड. एकदम कधी मारणं बिरणं तर लांब आहे, चोक चेन वगैरे काही वापरत नाही. सो खूप पॉझिटिव्ह वेनी डॉग्सना ट्रेन केलं जातं. आता घरच्या सेटिंगमध्ये द डॉग वुड बी लाईक अ डॉग, की खाली मांजर दिसली तर ही इज गोइंग टू रन बिहाइंड द कॅट अँड चेस. मग ती मेन पर्सनॅलिटी चेंज होत नाही डॉगची, पण त्यांना जी ती समज डेव्हलप करणं असतं, की वेन वी पुट ऑन देअर बॉडी बेल्ट किंवा त्यांचं वर्क बेल्ट जेव्हा घालतो, तेव्हा त्यांच्यात जो चेंज दिसून येतो, की दे अंडरस्टँड की इट इज देअर वर्क टाईम, आणि जो त्यांच्या टेम्परामेंटमध्ये चेंज दिसतो, तो बघण्यासारखा असतो. सो असं थोडक्यात एक्सप्लेन करता नाही येणार, की कारण की इट इज अ व्हेरी लेंथी प्रोसेस ऑफ हाऊ वी ट्रेन द डॉग्स. पण बेसिकली या गोष्टींवरती खूप असतं. आणि what we do is we give the dog various emotional exposures as well. So training मध्ये काही मॉक सेशन्स असतात किंवा मोस्टली जसं मी म्हटलं की ऑन फील्ड ट्रेनिंग असतं, की जेव्हा डॉग्स बेसिकली दे कॅन सेन्स आर इमोशनल नीड्स ह्युमन्सचे, आणि दे कॅन रिस्पॉन्ड टू इट बिफोर इवन वी अंडरगो दोज इमोशनल चेंजेस इन अस. सो एक खूप छान आमच्याकडे एक मी थेरपी डॉग ट्रेन केलेला कोको नावाचा तो डॉग आहे. ही स्टील देअर विथ हिज फॅमिली. सो कोको ला जेव्हा ट्रेन करत होतो तेव्हा हिज फॅमिली वॉज व्हेरी मच इन्वॉल्व. त्यांचा फर्स्ट डॉग होता, सो ते अगदी त्यांना लहान आपला बाळासारखं त्याला ट्रेन करत होते आणि त्याला वाढवत होते. आणि कोकोज ओनर वॉज having some issues with her spinal cord, so she couldn't walk for like more than half an hour, and त्यांना एकदम मधनच असे पॅनिक अटॅक्स यायचे, आणि शी हॅड टू लाईक स्टॉप अँड लीव एव्हरीथिंग अँड गेट बॅक होम. आणि अशा वेळेस कोकोला ट्रेन मी तेव्हा करत होतो. सो ही कुड सेन्स की काहीतरी इश्यू आहे, आणि ही यूज टू अलर्ट द ओनर ॲट दॅट टाइम. आणि अशा वेळेस खूप हेल्प होते की टू ट्रेन द डॉग, की जेव्हा इमोशनली द डॉग इज रिप्लाइंग टू सम इमोशनल नीड्स. सो व्हॉट वी डू इज वी रिइन्फोर्स द डॉग इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे, आणि मग द डॉग स्टार्ट्स डुईंग इट मोर अँड मोर ऑफन. So even on field, जेव्हा when we work with our dogs, and when the dog shows some action to a particular emotion, की कुठला मुलगा रडतोय आणि the dog goes and licks the child किंवा nudges the child, we reinforce that behavior. आणि नंतर मग हळूहळू the dog starts understanding this, आणि मग थेरपी सेशन मध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की थेरपिस्टचं काम अर्ध डॉग करून जातो, and then the therapist just has to wind up everything, किंवा सगळं
जुळवून आणणं हे थेरपिस्टचं काम असतं की आर डॉग्स आर नॉट जस्ट थेरपी डॉग्स, दे आर को थेरपिस्ट, की अर्ध थेरपिस्टचं काम डॉग करतो. सो वी ट्रीट देम ॲट पार विथ आर थेरपिस्ट इन ड्युरिंग आवर वर्क. सो ॲक्चुअली मगाशी जेव्हा म्हटलं ना, की ॲनिमल जे आहे ते अनकंडिशनल लव्ह आहे आणि ते तुम्हाला जज नाही करत मेनली. आय थिंक करेक्ट, थेरपी सेशनमध्ये किंवा आपण एखाद्याला पण म्हणतो, की जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, मेंटल इश्यूज जेव्हा बोलतात लोक, तेव्हा ते करेक्ट, एवढ्यासाठीच जात नाहीत काउन्सिलरकडे कारण काउन्सिलर जज करेल, सोसायटी जज करेल. पण आय थिंक करेक्ट. त्या ॲनिमल थेरपीमध्ये एक असं आहे, की तुम्हाला काही बोलायची गरज पण पडत नाही आणि यू लेट आउट. बरोबर, बरोबर. तर बरं. असंच एक छान एक्झाम्पल आहे. आम्ही आत्मन अकॅडमी म्हणून एक शाळा आहे ठाण्यामध्ये. अच्छा. इट इज अ स्कूल फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिसेबिलिटीज हं, किंवा लर्निंग डिफिकल्टीज म्हणता येईल, की ज्या मुलांना डिस्लेक्सिया आहे किंवा वाचायला त्रास होतो, शिक्षणात थोडे पाठी आहेत, अशा मुलांसाठी खास शाळा आहे ती. आणि त्या शाळेत खूप खूप पॉझिटिव्हिटी आहे त्या शाळेमध्ये. आणि सो द प्रिन्सिपल ऑफ दॅट स्कूल, द ओनर ऑफ दॅट स्कूल हॅज अडॉप्टेड अ लॅब्राडोर. हिज नेम इज रिओ. आणि त्या रोज त्याला शाळेत घेऊन येतात आता. आणि बिकॉज सो दॅट रिओ इज अ पार्ट ऑफ द स्कूल नाव. ही कम्स, ही सिट्स इन द प्रिन्सिपल्स केबिन. आणि त्या ओन्ली बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ द डॉग त्या शाळेमध्ये इतकं फरक जाणवलाय, की काही मुलं जी खूप घाबरायची, कधी-कधी स्टॅमर करतात काही मुलं किंवा ज्यांना भीती होती आधी, किती टीचर्सना भीती होती. पण बिकॉज रिओ इज देअर नाव, आता सगळेजण इतके ओपन अप झालेत. इव्हन मुलं जे कधी-कधी कुठल्या गोष्टीने अप डाऊन होत असतं शाळेमध्ये, भांडणं होत असतात. मुलांची भांडणं कमी झाली आहे. प्रत्येकजण येऊन टीचरला भेटायला येतो. आधी फक्त टीचरला भेटायला यायचे, आता रिओला भेटायला येतात. त्यांच्या मिड ब्रेक्समध्ये वगैरे. आणि सो वी आर वर्किंग विथ आत्मन फॉर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दीज किड्स. आणि असे बरेच त्या शाळेत एक्झाम्पल्स दिसलेले आहेत, की बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ अ डॉग इन अ स्कूल, इट हॅज हेल्प्ड द किड्स सो मच, की खूप पॉझिटिव्हिटी वाढते शाळेची. सिमिलरली असं बंगलोरमध्ये वी वर ट्रेनिंग 4 डॉग्स फॉर अ स्कूल. इन्व्हेंचर अकॅडमी नावाची शाळा आहे. इट इज अन इंटरनॅशनल स्कूल आणि वी हॅव ट्रेन्ड 4 डॉग्स फॉर द स्कूल. द डॉग्स सिट इन द काउन्सिलर्स केबिन. त्यांच्याकडे काउन्सिलर आहे शाळेत. सो द डॉग सिट्स इन द काउन्सिलर्स केबिन. आणि बिकॉज देर इज अ डॉग इन द काउन्सिलिंग सेशन, इट बिकम्स सो लाईक एकदम काउन्सिलर समोर बोलतायत असं वाटत नाही मुलांना. मुलं येतात, पेट करत बसतात आणि नकळत त्यांचे जे आतले भाव आहेत ते बोलले जातात मुलांचे. सो आय थिंक शाळांमध्ये ॲनिमल असिस्टेड थेरपी किंवा हॅव्हिंग अ डॉग, जर प्रत्येक शाळेला तर परवडत नाही की टू हॅव देअर ओन डॉग. आणि कारण की देअर हॅज टू बी मॅन पॉवर. तुमच्याकडे माणूस असला पाहिजे बघायला कॉन्स्टंटली. सो शाळांमध्ये खूप छान प्रोग्राम्स होऊ शकतात आणि आम्ही बऱ्याच शाळांमध्ये आता तसं चालू करतोय, की हॅव्हिंग ॲनिमल असिस्टेड थेरपी नॉट ओन्ली फॉर लाईक चिल्ड्रन, म्हणजे त्यांच्या एज्युकेशनल ह्याच्यामध्ये, पण मुलांच्या इमोशनल डेव्हलपमेंटसाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो. सो वी आर पण वर्किंग टुवर्ड्स दॅट. हे फक्त मुलांच्या इमोशनल डेव्हलपमेंटसाठी किंवा स्पेशल नीड्स वाल्या लोकांसाठीच आहे का? नॉर्मल एक डे टू डे लाईफमध्ये कसा फरक पडू शकतो ॲनिमल थेरपीमुळे? ॲनिमल असिस्टेड थेरपीचं ॲप्लिकेशन खूप खूप वास्ट आहे आणि वी हॅव ट्राईड टू अप्लाय ॲनिमल असिस्टेड थेरपी टू व्हेरियस फील्ड्स, व्हेरियस सेगमेंट्स. आम्ही वी डिड अ प्रोग्राम फॉर आफ्टर द टेरर अटॅक्स, मुंबई टेरर अटॅक्स झाल्यानंतर मुंबई पोलीससाठी आम्ही पोस्ट ट्रॉमा अँड स्ट्रेससाठी वी डिड अ वर्कशॉप फॉर देम. 7/11 ट्रेन ब्लास्ट नंतर मुंबई पोलीस बरोबर आम्ही काम केलेलं. सो नॉर्मल लोकांसाठी जर बघायला गेलं तर डिप्रेशन, अँक्झायटी हल्ली एव्हरी फिफ्थ पर्सन, प्रूव्हन नसलं तरी, people have some other kind of like
डिप्रेशन तरी असतं, अँझायटी तरी असते. सगळेच मेडिकेशनवरती नसतात, पण लोकांचे अपडाऊन्स होत असतात. सो त्यांच्यासाठी पण ॲनिमल असिस्टेड थेरपी खूप खूप हेल्पफुल आहे. वी वर वर्किंग विथ जुवेनाइल डेलिक्वेंट्स. त्यांच्याबरोबर आमचा एक प्रोग्राम होता, जिथे वी वर ट्राईंग टू इंट्रोड्यूस ॲनिमल असिस्टेड थेरपी फॉर फॉर सच किड्स. आणि तेव्हा पण असंच की अगदी लहान 13, 14, 15 वर्षाची मुलं ज्यांनी हू हॅव कमिटेड सिरियस क्राईम्स आणि रिमांड होममध्ये आहेत. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर एक सेशन असं होतं की तुम्हाला बॅरियर असतं की माणसांबरोबर किंवा त्यांना समजतं काउन्सिलर आहे आणि त्यांच्याबरोबर बोलायचं नाही. सो आम्ही त्यांना म्हटलं की यू जस्ट लाय नेक्स्ट टू द डॉग आणि तुम्हाला डॉगला जे सांगायचं असेल ते सांगा. सो मुलं हळूहळू ओपन अप झाली आणि त्याच्यात एक मुलगा असा होता की ज्यांनी 13 वर्षाचा असताना काहीतरी हेड मर्डर्ड समवन बिकॉज काहीतरी रिव्हेंज घ्यायचा होता. आणि तो म्हटला की मला माहिती आहे मी चूक केली आहे आणि म्हणून मी इथे आहे आणि फक्त या डॉगसाठी मी बदलायला तयार आहे. इतकं म्हणणं त्या मुलांनी, हे पण खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे विदिन 10 अ कपल ऑफ सेशन्स इतका बदल कुठल्या जर ह्याच्यात आणू शकतात प्राणी, तर विच इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग इज व्हॉट आय फील. ऍक्च्युली हे स्टोरीज ऐकून मला विश्वास बसत नाहीये, की एवढ्या एक्सटेंट पर्यंत कुठल्याही म्हणजे प्राण्यांचं आपल्या आयुष्यामध्ये पार्टिसिपेशन असू शकतं. अ, येस. कारण आपण एक म्हणतो, की चला, की थकलं माणूस, की थोडंसं खेळलं त्याच्याबरोबर, की थोडा टाईमपास होऊन जातो. पण करेक्ट. थेरपी सेशन्स आणि हे मोटिव्हेशन जे देऊ शकतात. तर फक्त करेक्ट. कुत्र्यांना ट्रेन करता तुम्ही का आणखीन कॅट्स आहेत आणि एक बोलतात की फिश टँक सुद्धा खूप सूदिंग असतं घरात असणं. करेक्ट. त्याबद्दल काय करेक्ट. सांगाल? सो डॉग्स जास्त करून, कारण की डॉग्स आर डेफिनेटली मोर इंटरॅक्टिव्ह. म्हणून ॲनिमल असिस्टेड थेरपीमध्ये वी यूज मोर डॉग्स. अच्छा. आमच्या ह्याच्यात सो असं असं नाही की माझ्याकडे सगळे डॉग्स आहेत आणि मी सगळ्यांना ट्रेन करून ठेवतो. आमचं वी फंक्शन इन अ वे की देर आर डिफरंट फॅमिलीज हू आर असोसिएटेड विथ ॲनिमल एंजल्स, ज्यांचे डॉग्स आम्ही ट्रेन केलेत. So these families are a part of Animal Angels, आणि the family volunteers these dogs on various programs. So हे सगळे फॅमिली डॉग्स आहेत. चांगल्या चांगल्या फॅमिलीजमध्ये छान वाढवलेले, छान काळजी घेतलेले डॉग्स आहेत. आणि हे डॉग्स नंतर मग आमच्याबरोबर काम करतात. पण डॉग्सच नाही तर वी हॅव यूज्ड कॅट्स, वी हॅव यूज्ड रॅबिट्स, गिनी पिग्स, फिशेस, फिश पॉन्ड्स डिझाईन केलेले आहेत. सो पुण्यामध्ये बालकल्याण संस्था म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, जिथे आम्ही गेले आता 13-14 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय, बालकल्याण संस्थाबरोबर. तिथे बरेच फॅक्टर्स आम्ही इंटिग्रेट करायचा प्रयत्न केला. सो तिथे कोई फिश पॉन्ड डेव्हलप केला आहे. एक फिश टँक मोठा नॅचरल सेटअप आम्ही डिझाईन केलाय तिथे. अच्छा. मांजरी खूप हेल्पफुल होऊ शकतात ॲनिमल असिस्टेड थेरपीमध्ये, की ओल्ड एज होम्समध्ये कधी-कधी एकदम मोठा डॉग सगळ्यांना डॉग आवडेलच असं नसतं. सो एक छान फ्लफी कॅट असेल किंवा शांत एक स्वभावाची मांजर असेल, तर शी कॅन बी व्हेरी हेल्पफुल इन ओल्ड एज होम सेटिंग्स. की मांजरी जेव्हा पर करतात तेव्हा इट इज व्हेरी थेरपेटिक, की त्यांचं असे परिंग इफेक्ट इज व्हेरी हिलिंग अँड थेरपेटिक. फक्त पेट केल्याने, त्यांचं सॉफ्ट फर पेट करत राहिल्याने खूप फायदा होतो. तसंच रॅबिट्स आम्ही वी हॅव यूज्ड रॅबिट्स विथ व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांबरोबर, की त्यांना एकदम कुत्रा मोठ्या साईजचा जवळ आलेला अंदाज येऊ शकत नाही. सो त्यांच्याबरोबर वी हॅव यूज्ड रॅबिट्स, की एक छोटासा फ्लफी रॅबिट त्याला पेट करून हाऊ हाऊ सूदिंग इट कॅन बी. सो रॅबिट्स यूज केलेले आहेत. सो प्रत्येक ॲनिमलचं काही ना काही वेगळं वेगळी क्वालिटी असते आणि विच कॅन बी यूज्ड. सो फिशेसचं स्लो मूव्हिंग फिशेस जर असतील तर इट हेल्प्स इन रिड्युसिंग युअर ब्लड प्रेशर.
सो सिप्ला कॅन्सर सेंटरमध्ये पण हॉस्पिटल्समध्ये मोस्टली फिश टँक्स इन्स्टॉल केलेले खूप बेनिफिशियल असतात की कॅन्सर पेशंटसाठी मोस्टली इट कॅन बी व्हेरी हेल्पफुल हॅव्हिंग लाईक वेल डिझाइन्ड फिश टँक्स. नाईस. आता तुम्ही जे बोललात की हे डॉग्स आणि कॅट्स तुम्ही फॅमिलीमध्ये सगळे ग्रो अप केलेले असतात. तर कुठल्या फॅमिलीला जर तुमच्यासोबत जोडलं जायचं असेल, तर कसं कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी? आम्ही व्हॉट वी डू इज आमच्या वेबसाईटवरती सगळी इन्फॉर्मेशन आहे. वेबसाईटची लिंक इज animalangels.org.in आणि जर कोणाला इंटरेस्ट लोक असे स्टार्टिंगला कसं झालं की आम्ही लोकांकडे जायचो बिकॉज इट वॉज अ व्हेरी न्यू कॉन्सेप्ट. जो आम्ही कुठला जर चांगला डॉग बघितला तर आम्ही त्यांना म्हणायचो की तुमचा डॉग थेरपी डॉग म्हणून आम्ही ट्रेन करू शकतो. पण नाव ओव्हर द इयर्स पीपल हॅव म्हणजे ते स्वतःहून आता जसं आत्मन अकॅडमी की द प्रिन्सिपल वॉन्टेड अ डॉग फॉर द स्कूल की एक थॉट घेऊन लोक पुढे जातात की नाही आम्हाला या कारणासाठी आम्ही डॉग घेणार आहोत ज्याला आम्ही थेरपी डॉग म्हणून ट्रेन करणार आहोत. सो इतका प्रवास आता गेले 15-16 वर्ष तो झालेला आहे आणि विच इज अ व्हेरी गुड साईन फॉर द फील्ड ऑफ ॲनिमल असिस्टेड थेरपी. सो ती टेम्परामेंट टेस्ट आम्ही करतो आणि जर आम्हाला वाटलं की हा डॉग या डॉगमध्ये पोटेन्शियल आहे then we go ahead and then train the dog. So बरेचसे असे लोक असतील की ज्यांना आता नवीनच माहिती मिळाली आहे आणि समजा त्यांना नुसतं डॉग थेरपी शिकायची नसेल, तर यासोबत स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असेल, डॉग okay. थेरपीसाठी समजा कन्सल्टेशन किंवा असं तुम्ही प्रोव्हाईड करता का? ॲनिमल एंजल्स चं एक फॉर प्रॉफिट आर्म पण आहे. ॲनिमल एंजल्स फाउंडेशन ही रजिस्टर्ड NGO आहे. बट वी ऑल्सो हॅव प्रोप्रायटरी कन्सर्न जिथून आम्ही कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो टू व्हेरियस इन्स्टिट्यूट्स त्यांना स्वतःहून ॲनिमल असिस्टेड थेरपी चालू करायची आहे किंवा फॉर पीपल हू वॉन्ट टू लर्न मोर अबाउट दिस फील्ड. सो आम्ही कोर्सेस कंडक्ट करतो इन ॲनिमल असिस्टेड थेरपी फॉर काउन्सिलर्स किंवा सायकॉलॉजिस्ट त्यांच्यासाठी खास भरपूर खूप छान अनुभव होते मुंबई एअरपोर्टचे की म्हणजे खूप वेगळं लाईव्हली ॲटमॉस्फिअर होतं विथ द डॉग्स ॲट द एअरपोर्ट. सो तसं वेगवेगळ्या ठिकाणी जर कन्सल्टन्सी हवी असेल तर ती प्रोव्हाइड करतो. वी हॅव स्टार्टेड टेकिंग आवर डॉग्स टू ऑफिसेस की कॉर्पोरेट्समध्ये हल्ली त्याची डिमांड खूप वाढली आहे की एम्प्लॉईजना खूप स्ट्रेस असतो किंवा एम्प्लॉई वेलबिंगसाठी आता नवीन म्हणजे योगा करतात किंवा अजून काहीतरी एक्सप्लोर करतात. सो ॲनिमल असिस्टेड थेरपी इज अ न्यू एव्हेन्यू फॉर टू हेल्प एम्प्लॉईज इन देअर इमोशनल वेलबिंग. सो ऑफिसेसमध्ये आम्ही घेऊन जातो. सो असं बाकी पण म्हणजे अपार्ट फ्रॉम द फाउंडेशन थिंग this is also what we do. तर थँक यू आकाश. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. एका वेगळ्या साइट बद्दल प्राणी आणि माणूस याच्या रिलेशनशिप बद्दल आम्हाला खूप जास्त आणि चांगली माहिती दिली त्याबद्दल. आणि Thank you. व्ह्यूअर्स आकाश बरोबर तुम्हाला जोडावंसं नक्की वाटलं असेल आता. म्हणजे काही असू शकतं एक थेरपीसाठी किंवा कसे तुम्ही स्वतः फॅमिली डॉगला ट्रेन करू शकता किंवा कन्सल्टन्सी सुद्धा घेऊ शकता. या तिन्ही गोष्टींसाठी किंवा आणखीन काही तुमच्या डोक्यात असेल नवीन आयडियाज तर त्याच्यासाठी आम्ही आकाश यांची वेबसाईट आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स डिटेल्स आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालू. नक्की जाऊन चेक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आकाश यांना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आकाश, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुमच्या स्टाईलमध्ये आमच्या व्ह्यूअर्सला हे चॅनल सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ लाईक करायला सांगा. मी सगळ्या व्ह्यूअर्सना विनंती करेन की तुम्ही भगिनी चॅनल हा लाईक आणि सबस्क्राईब करा. याच्यावर खूप छान कंटेंट तुम्हाला मिळत राहील याची मला खात्री आहे. सो थँक्यू. थँक यू आकाश. थँक यू सो मच आमच्या चॅनलवर थँक्यू. थँक्यू.